हा कचरा कोणत्याही गल्लीतला किंवा सोसायटीचा नाहीये, तर चक्क एका घरातून बाहेर काढण्यात आलाय। तब्बल 8 ट्रक कचरा एका घरात। आणि याहूनही धक्कादायक आणि मन सुन्न करणारी गोष्ट म्हणजे घरातील मुलानं जन्मदात्या आईला त्याच कचऱ्यात डांबून ठेवलं, तेही कित्येक वर्ष। ही घटना घडली मुलुंड पश्चिमेकडील झवेर मार्गावर असलेल्या गाईड इमारतीत। या इमारतीत राहणाऱ्या सावला कुटुंबानं गेल्या 13 वर्षांपासून घरातच कचरा साठवला होता। सोसायटीतल्या लोकांनी तक्रार देऊनही सावला कुटुंबाकडे दुर्लक्ष करण्यात आलं। 86 वर्षीय मणिबेन या गेल्या काही दिवसांपासून दिसत नसल्यानं इमारतीतील रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्ते विरल शहा यांची मदत घेतली। साधारणतः इथे एक मणिलाल सावलाचा 3 नंबरची खोली आहे। 3 नंबर खोलीमध्ये इकडच्या लोकांचं असं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये काही डेड बॉडी आहे आणि एकदमच लास्ट 1 वीकपासून तो जास्तच वास येते। तो इकडच्या लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला। अखेर पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीनं कचरा उपसण्यात आला, तेव्हा तब्बल 4 ट्रक आणि 6 टेम्पो भरून कचरा निघाला। पालिका कर्मचारी तेव्हा हैराण झाले जेव्हा या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्यांना वयोवृद्ध महिला सापडली। आणि आम्ही रेस्क्यू स्टार्ट केला आणि आम्ही आज बघितला जवळजवळ 5-6 ट्रक भरून कचरा होता। कचरा तो ठीक आहे, तिचे आतमध्ये तिची माँ 92 इयर्सची मणिबेन होती, तिची आई आता परफेक्ट आहे आणि कचरा उचलायचं काम आणखीन चालू आहे। जवळजवळ साधारणतः आज संध्याकाळपर्यंत आणखीन 4 ट्रक 5 ट्रक होणार। सावला कुटुंबामध्ये वयाची 60 पार केलेली 4 भावंड आहेत आणि या 4ही जणांना कचऱ्याचा संग्रह करण्याचा विक्षिप्त छंद जडलाय। मतलब क्या ये लोग हमेशा रात को 1-1:30 बजे लेके आते थे। जब ये सब सो जाएंगे उसके बाद वो कचरा भर भर के लेके आते थे। अंदर तो जाने का जगह नहीं है, इसलिए बाहर चाली में ही बैठ के वो लोग खाना खाएंगे, उधर ही कपड़ा बदलते थे और उधर ही सोते थे। तो इतना न्यूसेंस बढ़ गया था। तो हमको पता तो चला कि और इतनी बास आती थी, इतना ज़बरदस्त लोगों को बीमारी हो गई। रोजच्या खाण्यातले पदार्थ, प्लास्टिक, सिलेंडर, कपड्याच्या चिंध्या अशा अनेक वस्तू घराच्या बेडरूममध्ये टाकण्यात आल्या होत्या। ज्या कचऱ्याच्या दुर्गंधीनं इमारतीतल्या इतरांनाही त्रास होत होता, त्या कचऱ्यातच या भावंडांनी स्वतःच्या आईला मरणयातना भोगण्यासाठी ठेवलं होतं। पोलिसांनी कारवाई केली तेव्हा सावला भावंड दुसरीकडे राहायला गेली होती। पोलिसांनी बेडरूमचं ग्रिल तोडून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बसलेल्या वृद्ध मणिबेन यांची सुटका केली। सध्या मणिबेन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। वो लोग 4 जन, टोटल 5 है। वो तो कल हमको पता चला कि 5 है, उसकी मम्मी भी अंदर है। तब तक तो किसी को पता भी नहीं था कि अंदर उसकी माताजी भी है, जिसको कचरे के ढेर पे सुला के रखा था। ये तो आज कल निकाला, जब भी ग्रिल पीछे से तोड़ के और हॉस्पिटल में एडमिट किया तभी पता चला कि ये भी है। आयुष्यभर मुलांना स्वच्छ, निरोगी आणि चांगलं आयुष्य देण्यासाठी धडपडणाऱ्या या माऊलीला अशा किड्यामुंग्यांचं आयुष्य देणाऱ्यांना जन्माची अद्दल घडायला हवी। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।